मित्रांनो नमस्कार. नमस्कार. चला आपण मित्रांनो जॉमेट्री बघतोय. भूमिती यामध्ये आज या ठिकाणी लेक्चर नंबर 3 असेल. बघा त्यामध्ये मित्रांनो प्रश्न नंबर 1. चला लिहा. चला आणखी वाव. चला मित्रांनो आपण सॉल्व्ह करूया. एकदम काळजीपूर्वक बघा. ते कन्सेप्ट पण या ठिकाणी आपण चर्चा करूया. तुम्ही आता हे केलं असाल कदाचित 180 - 128. चला ठीक आहे. बघा आपण सॉल्व्ह करू. त्रिभुज. त्रिभुज आहे मित्रांनो या ठिकाणी. त्रिभुज आहे. आता बघा पहिल्यांदा नाव कोणता त्रिभुज आहे मित्रांनो? तो ए बी आणि ए बी आणि सी हा त्रिभुज आहे. आता काय म्हणतात मित्रांनो ते त्रिभुज हाँ कोण बी और सी के समद्विभाजक त्रिभुज के अंदर बिंदू पी पर प्रतिछेदित करते हैं. म्हणजेच काय मित्रांनो बिंदू पी पण त्यामध्ये आहे या त्रिभुजमध्येच आहे. म्हणजे एकदम काळजीपूर्वक बघा. म्हणजे मित्रांनो मी बिंदू इथं लिहून टाकतो. इथं पी आहे. मान्य आहे तुम्हाला? इथं पी आहे आणि ते काय म्हणतात मित्रांनो कोण बी और सी के समद्विभाजक त्रिभुज के अंदर बिंदू पी प्रतिछेदित करते हैं. म्हणजे आता अर्थ काय होतो मित्रांनो हा पी नावाचा बिंदू या ठिकाणी प्रतिछेदित करते हैं. बी आणि काय मित्रांनो बी आणि सी हे झालं बी. आता सी बघूयात अशा पद्धतीने प्रतिछेदित करते. आता मी नाव लिहून टाकतो. या ठिकाणी हा पी बिंदू आहे. हा एक कोण आहे या ठिकाणी मित्रांनो. हा एक अँगल आहे. हे सुद्धा एक अँगल आहे. हे सुद्धा एक अँगल आहे. त्यानंतर हे सुद्धा एक अँगल आहे. सर्व भरपूर अँगल या ठिकाणी आणि हा बहिर्ग सुद्धा एक अँगल आहे. मग या ठिकाणी बीपीसी किती मित्रांनो 128 आहे. बीपीसी म्हणजे कुठे लिहणार 128 मित्रांनो मी
128 आहे. तर ए किती असणार आहे हा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याकडे. मग एकदम काळजीपूर्वक ऐकणार मित्रांनो तुम्ही. हा जो त्रिभुज असतो ना मध्ये त्रिभुज बीपीसी हा जो कोन आहे बरोबर, तो बरोबर मित्रांनो या ठिकाणी कोन ए चा या ठिकाणी 2 पटीमध्ये असतो. मान्य इथपर्यंत. मग मित्रांनो हे किती या ठिकाणी, हा हे कसं काढतात 90 प्लस त्रिभुज किंवा कोन 1/2. मित्रांनो हे आहे आपल्याकडे 128, तर आपण ए काढतोय बरोबर का. मग चला मित्रांनो किती 128 इक्वल टू 90 प्लस किती मित्रांनो या ठिकाणी a/2. 90 काय मित्रांनो इथं प्लस मध्ये इकडे जाताना मायनस मध्ये, मग किती 128 मधून 90 गेल्यानंतर हे 8 आणि हे किती मित्रांनो 3 येतील. मग आपल्याकडे 38 इक्वल टू a/2 म्हणजेच काय होईल आता a ची किंमत किती येणार आहे 76. तर या ठिकाणी हा कोन a जो आहे तो 76 असणार आहे. बघा ऐका कधीची गोष्ट आहे मित्रांनो, बीपीसी इक्वल टू त्याची किंमत किती होते 90 प्लस कोन a/2. ओके चल लिहून टाका आणखी आपण पुढे बघू. तर मित्रांनो जाऊ पुढे. हा प्रश्न बघा. चल सांगा मित्रांनो. हम्म?
मित्रांनो ही कन्सेप्ट काय असणार या ठिकाणी, जर या ठिकाणी त्रिभुज मध्ये त्रिभुज असेल, त्रिभुज बीपीसी, कोण म्हणूयात आपण, कोण बीपीसी, याची किंमत किती असते, 90 प्लस ए जो कोण असेल भागीला 2. मान्य तुम्हाला इथपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या प्रश्नाची चर्चा करूया. मित्रांनो किती जमते तुमचं उत्तर, आपण सॉल्व्ह करूया. बघा एकदम काळजीपूर्वक बघा. त्रिभुज पी क्यू आर, त्रिभुज पी क्यू आर, त्रिभुज पी क्यू आर, पी क्यू आर, समद्विभाजक भुजा क्यू आर बिंदू पर, समद्विभाजक मित्रांनो या ठिकाणी भुजा क्यू आर म्हणजे या ठिकाणी भुजा क्यू आर, समद्विभाजक म्हणजे मित्रांनो समान दोन भागामध्ये त्रिभुजला विभाजणारी या ठिकाणी काय बिंदू क्यू आर पर बिंदू एस मिळत आहे. म्हणजे एस कुठे असणार आहे सांगा, कुठे कुठे इथं असणार क्यू आर मध्ये, बरोबर का मित्रांनो. समद्विभाजक म्हणजे दोन भाग असेच होतील ना, मी मधूनच काहीतरी दाखवलं तर दोन भाग नाही होणार या ठिकाणी. पुढे बघा, यामध्ये मित्रांनो एकच गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते, इथं परफेक्ट माहिती समजून घ्यावी लागते, नाही कळलं तर गेलं. आता मित्रांनो इथं समजून घे, तुम्ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. पी क्यू मी मानतो या ठिकाणी 5 मीटर आहे, मीटर सेंटीमीटर, तर मित्रांनो क्यू एस सुद्धा 5 मीटर सेंटीमीटर असणार आहे, ही गोष्ट माहित असेल तुम्हाला. हे जर कधी मित्रांनो 6 मीटर असेल, मीटर किंवा सेंटीमीटर, तर हे सुद्धा मित्रांनो 6च असेल, बरोबर आहे काय, कळतंय मी काय बोलतोय या ठिकाणी. मग मित्रांनो हे अशा पद्धतीने लिहतात, पी क्यू इक्वल टू क्यू एस अपॉन पी आर इक्वल टू काय मित्रांनो एस आर, या किमती समान असतात किंवा सारख्या असतात. इथपर्यंत क्लिअर आहात मित्रांनो तुम्ही. आता बघा काय म्हणतात पुढे या ठिकाणी ते बघूयात आपण. काय आहे या ठिकाणी बघा, पी क्यू कितना 12 सेंटीमीटर, पी आर कितना सेंटीमीटर है 15 सेंटीमीटर, और क्यू आर कितना 18 सेंटीमीटर है. तो एस आर की लंबाई ज्ञात करें, एस आर की लंबाई ज्ञात करें, एस आर की लंबाई ज्ञात करें मित्रांनो, हे सांगितलेलं आहे. आता बघा याचं माप तर समान असतो मित्रांनो, अनुपात लक्षात ठेवा. आता एक गोष्ट ऍड करा, अनुपात समान असतात, अनुपात मध्ये हे जे अनुपात असेल तेच अनुपात हे पण असेल, हे अनुपात जे असेल तेच अनुपात हे असेल. मग मित्रांनो आपण लिहिणार नंबर आहे, मित्रांनो पी क्यू किती आहे या ठिकाणी 12, त्यानंतर मित्रांनो पी आर किती आहे रे 15, आणि इक्वल टू मित्रांनो या दोघांची किंमत देऊन टाकली आहे त्याने किती 18. म्हणजे मित्रांनो हे जे माप असेल या मापचे बरोबर क्यू आणि एस असणार आहे, बरोबर आहे का मित्रांनो. मी काय बोलतोय, पी क्यू याचे इतके माप कोणाचे असणार आहे क्यू एस, पी आर याचे माप कोणाचे असणार आहे एस आर टेक्चर, बरोबर का. इथपर्यंत क्लिअर असाल. मग मित्रांनो मला एक सांगा, यांचे अनुपात किती होतात, अनुपात मध्ये घेणार ना, नाही घेतला तरी किंमत येणार आहे ना मोठी किंमत. किती अनुपात 4 आणि 5, म्हणजे 9 भाग बरोबर किती रे 18, एक भाग बरोबर किती 2. अनुपात किती बोललात तुम्ही 4:5, म्हणजे 4 गुणिला 2 किती 8, 8 कोणाची किंमत होणार आहे क्यू एस ची किंमत होणार आहे. एक भाग बरोबर 2, तर 5 भाग बरोबर किती 10, तर 10 किंमत कोणाची होणार आहे एस आर. कळालं का की पुन्हा सांगू, पुन्हा एक वेळ कट करतो. फक्त हे लक्षात ठेवा, समद्विभाजक समान दोन भागामध्ये यांना पी या ठिकाणी या बिंदूवर एक रेषा आहे, ती कोणाला मित्रांनो क्यू आणि आर याला समद्विभाजन करून होते पी क्यू आर. मित्रांनो या ठिकाणी जर ए अनुपात मध्ये हे असेल तर हे सुद्धा ए अनुपात मध्ये, हे बी मध्ये असेल तर हे सुद्धा मित्रांनो बी अनुपात मध्ये. इथपर्यंत क्लिअर आहात तुम्ही. आता मित्रांनो पी क्यू याची किंमत कोणा एवढी असणार आहे
QS अपॉन मित्रांनो PR याची किंमत असणार आहे बोला SR बस इथपर्यंत मित्रांनो काहीच नाही. असे प्रश्न आपल्या ग्रुप डी चा एक्झाम मध्ये खूप सारे असतात मित्रांनो आणि आपण यायला पाहिजे काही हरकत नाही. इथपर्यंत क्लिअर आहात मित्रांनो. ते माप देतात या ठिकाणी त्यांनी माप PQ चं माप किती दिले तुम्ही सांगा 12 दिलेले मी इथं 12 PR चे माप किती दिले मित्रांनो 15 दिले आणि हे टोटल Q पासून तर R पर्यंत हा माप किती आहे मित्रांनो म्हणजे 18 मध्ये मित्रांनो QS पण आहे आणि SR सुद्धा आहे. मग काय करावं मित्रांनो PQ चं माप सांगा मला 12 PR चं माप सांगा मला 15 आणि दोघांचे मिळून माप किती मित्रांनो QR 18 आहे. हा एकदम काळजीपूर्वक. मग काय करावं लागतं मित्रांनो यांना अनुपात मध्ये किती मित्रांनो या ठिकाणी भाग द्या 4 आणि हे किती 5 म्हणजे या दोघांची बेरीज अंश आली तर ही किंमत येते बरोबर का मित्रांनो. मग करा बेरीज किती 9 भाग बरोबर किती रे 18 एक भाग बरोबर किती 2 मित्रांनो PQ ची किंमत इक्वल टू QS ची किंमत बरोबर. मग 4 गुणिला 2 किती 8 कोणाचे आले रे 8 QS कळत आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो SR म्हणजे PR ची किंमत म्हणजे SR ची किंमत मग मित्रांनो 5 गुणिला 2 किती 10 म्हणजे SR ची किंमत या ठिकाणी 10 सेंटीमीटर असेल. SR की लंबाई जास्ती हे प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला चला जाऊ मित्रांनो पुढे. ठीक इथं आपण थोडी किंमत चेंज करून टाकूया 7 8 आणि हे 3
तर एवढं किती मित्रांनो 16. ठीक आहे. जमत असेल मग केलात ना सर्वांनी. चला पुढे जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नांकडे. बघा मित्रांनो हा प्रश्न आपल्या समोर आहे. एकशे 15. चला बघा मित्रांनो समद्विबाहू त्रिभुज म्हणजेच काय मित्रांनो याची दोन भुजा समान असणार आहे म्हणजे दोन अँगल या ठिकाणी समान असणार आहे. बघा मित्रांनो त्रिभुज काय मित्रांनो त्रिभुज आहे एबीसी त्रिभुज आहे. ए बी आणि सी. चला पुढे काय म्हणतात मित्रांनो ते ए बी आणि ए सी हे दोन्ही समान आहे. ठीक आहे. बी ए सी किती म्हणतात मित्रांनो ते बी ए सी म्हणजे जिथं 50 लिहणार आहे बरोबर का मित्रांनो. बी ए सी जो मिडल मध्ये अल्फाबेट असतो ना तिथं तो कोण नंबर द्यायचे असतात माप जे काही असतील ते. आता हे 50 आहे. भुजा बी सी को डी तक बढ़ाया जाता है. भुजा बी सी को डी तक बढ़ाया जाता है. मित्रांनो डी पर्यंत वाढून येईल. कधी कितपर्यंत काही माप दिलेलं नाही थोडेफार वाढून टाकणार डी पर्यंत. चल इथं आहे डी तक बढ़ाया जाता है. भुजा किसको मित्रांनो या ठिकाणी सी आहे. आता कोणी सांगणार की जर कधी मित्रांनो हे त्रिभुज किती डिग्री मध्ये असतो रे टोटल 180 डिग्री मध्ये असेल. या ठिकाणी समद्विभुज त्रिभुज आहे. एक कोण जर कधी 50 डिग्रीचा असेल तर दोन कोण 130 मध्ये असणार आहे. म्हणजेच किती मित्रांनो 65. इथं सुद्धा 65 असणार आणि इथं सुद्धा 65 असणार. आणि तुम्हाला माहिती आहे सरळ रेषेतील कोण नेहमी मित्रांनो 180 डिग्री मध्ये असतो. मग 180 मधून 65 गेल्यानंतर किती मित्रांनो 115 डिग्री. मग त्यांनी हेच विचारले एसीडी हा कोण कितीचा आहे 115 डिग्री.
ठीक। मित्रांनो हा प्रश्न, यदि किसी त्रिभुज के दो कोणों का माप क्रमशः 60 डिग्री और 80 डिग्री है, तो इस त्रिभुज के तीसरे कोण का माप क्या है? सांग। ठीक है। तर जाऊ पुढे, लिहून टाका मित्रांनो, सर्वांना माहित आहे की माप त्रिभुजचे येत असतो। मित्रांनो हा त्रिभुज कोणत्या प्रकारचा आहे? बोला। विषमबाहू त्रिभुज, कारण की सर्व पिठाचे भुजा विषम आहे ना, तिन्ही पिठे। त्यानंतर या टाइप मध्ये आपण प्रश्न नंबर 1 बघितले वाटतं, हाच टाइप येतो। किती मग 1 ते 27.5 बरोबर। मित्रांनो बघा, आपण पाहतो त्रिभुज, त्रिभुज ए बी सी, ए बी और सी। चला पुढे काय म्हणतात मित्रांनो, बी और सी, कोण बी और सी के आंतरिक समद्विभाजक डी पर मिलते हैं। आंतरिक समद्विभाजक डी पर मिलते हैं, आंतरिक म्हणजे डी पर मिलते, कुठेतरी मित्रांनो एक आणखी एक बिंदू आहे आणि त्यावर मित्रांनो हे मिळत असतात। आता आंतरिक मित्रांनो केंद्रबिंदू जर उल्लेख केला ना तर प्रश्न बदलतो बघा, लक्षात ठेवा। कारण की का लक्षात ठेवा मित्रांनो, इथं समजा मी आता हेच उल्लेख करतो की आंतरिक केंद्रबिंदू पर मिलते, हा जो कोण असतो हा जर 50 डिग्री मध्ये असेल तर हा कोण बरोबर याचे दुप्पट असतो मित्रांनो। 50 तर दुप्पट किती असेल बरं, कधी दुप्पट असतो?
केंद्र बिंदू पर मिळते हे, तर केंद्र बिंदू बरोबर मिडल मध्ये, तर हे किती मित्रांनो दुप्पट म्हणजे हा 100 असतो. आणि हे जर 100 असेल तर एक वर्तुळ 360 मध्ये असतो, तर हे किती मित्रांनो 260 मध्ये येईल. आणि त्यानंतर पुन्हा त्रिभुज बाबतीत आपण जर चर्चा केली तर या ठिकाणी हा एक त्रिभुज आहे, हा एक त्रिभुज आहे असं मानवत आहे. मग या त्रिभुज मध्ये मित्रांनो इथं केंद्रबिंदू आहे, त्या केंद्रबिंदूवर जर कधी मिळत असेल या ठिकाणी अशा पद्धतीने, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे या ठिकाणी समजा ए आहे, ए बी आणि सी, या ठिकाणी डी, तर हा माप तुम्हाला माहित आहे. इथं जर हा माप जर कधी मित्रांनो 50 डिग्री असेल तर हा कितीचा असतो मित्रांनो पूर्ण 100 डिग्री. आणि मी एक एक जर बघितलो हे तर हे पण 50 डिग्री, हा सुद्धा मित्रांनो 50 डिग्री. हे कळतंय मी काय बोलतोय अशा पद्धतीने. आणि मग अशाच पद्धतीने मित्रांनो या दोघांपैकी एक माप जर दिलं तर मित्रांनो या दोघांचे निम्मे निम्मे या ठिकाणी आहे, तसं माप देतात त्यानुसार आहे. मग आता बघा, हा प्रश्न त्या टाइप मध्ये नाही, जे आपण हे बघतोय हा प्रश्न या ठिकाणी इथं कुठेतरी मिळतो. मग मित्रांनो एक मिनिट, इथं डी बिंदू आहे, पुढे काय माहिती, समद्विभाजक पर मिलते ए, कोण ए का माप कितना है 75 डिग्री है, तो बी डी सी का माप ज्ञात कीजिए, बी डी सी का माप ज्ञात कीजिए, हा माप सांगतात. इथं फक्त केंद्रबिंदू असं उल्लेख राहिला असता ना, केंद्रबिंदू पर तर आपण 75 चे दुप्पट करून टाकलो असतो, पण ते नाही. इथं केंद्रबिंदू नाही, कुठेतरी मिळतो मित्रांनो, कुठेतरी या ठिकाणी कुठेतरी तो मिळत असेल तेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो मित्रांनो. या ठिकाणी त्रिभुज मध्ये जो त्रिभुज आहे किंवा या कोन मध्ये जो कोन आहे, कोन मित्रांनो बी डी सी इक्वल टू 90 डिग्री प्लस कोन ए अपॉन 2, हे बघत असतो आपण बरोबर. मग मित्रांनो बी डी सी इक्वल टू 90 हा प्लस 75/2. मग मित्रांनो 90 प्लस किती, 75 ला 2 ने भाग दिल्यानंतर 37.5, तर किती मित्रांनो 127.5 असेल बी डी सी. मित्रांनो आता त्यानंतर ते प्रॉब्लेम येतपर्यंत हे तर लगेच सांगाल तुम्ही. एबीसी कोणों का अनुपात 4, 13, 3, 5 यांची बेरीज किती मित्रांनो 12. 12 भाग बरोबर किती मित्रांनो 180. 180 म्हणजे 12 ने भागल्या किती, एक भाग बरोबर 15. मग या ठिकाणी 15 चौक किती मित्रांनो 15 त्रिक 45 आणि 15 गुणिला 5 75. हा कळालं का? तरी मी या ठिकाणी लिहितो, ज्यांना नाही कळालं ते भक्ती लिहू. हा जो त्रिभुज आहे यामध्ये हे 3 माप दिलेले मित्रांनो. ए पहिल्यांदा त्रिभुजचं नाव एबीसी त्रिभुज आहे तो. या ठिकाणी मित्रांनो 4 अनुपात, इतर 3 अनुपात आणि या ठिकाणी 5 अनुपात.
हा त्रिभुज याचं टोटल किती माप असतं मित्रांनो, किती डिग्री मध्ये असतो, 180. मग मित्रांनो 180 डिग्री, 180 आणि ही टोटल बेरीज 12 भाग बरोबर किती, 180 डिग्री. तर एक भाग बरोबर किती मित्रांनो, 15. 15 गुणिला 5 75, म्हणजे हा कोण 75 साठी असेल. 15 गुणिला 3 45, 45 15 तो मित्रांनो 7. हा जो त्रिभुज आहे तो कोणता आहे मित्रांनो, समबाहू त्रिभुज आहे. आणि अशा पद्धतीने त्याचे तिन्ही ते भाग आहे. लिहिलात का? चल त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करू. दो त्रिभुज DEF और PQR में, इधर D इक्वल टू QR, EF इक्वल टू PR और EF इक्वल टू PQ. तर काय मित्रांनो, एक बस. चल मित्रांनो आपण सॉल्व्ह करूया. दोन त्रिभुज आहे, एक हा दोन. आता त्याचे नाव पण दिलेले. नाव काय मित्रांनो या ठिकाणी, DEF, DE आणि F. त्यानंतर दुसरा त्रिभुज आहे त्याचं नाव आहे PQ आणि इथपर्यंत तुम्ही क्लिअर. आता ते म्हणतात की ऍक्च्युअल हे दोन्ही त्रिभुज समांतर आहेत, समान आहेत, समान मापाचे आहेत, जे काही असतील ते. तर यांचा पैकी कशा पद्धतीने ते तयार होऊ शकतात. मग मित्रांनो DEF PQR, DEF PQR, DEF PQR आहे का मित्रांनो विकल्पामध्ये कुठे आहे का? तुम्ही DEF PQR बरोबर हे तुम्ही या ठिकाणी कोणते विद्यार्थी 80 ते 90% विद्यार्थी हा विकल्प क्लिक करून देणार, पण नाही. पुढे एक माहिती दिलेली, ती माहिती बघा एकदम काळजीपूर्वक. आता मित्रांनो त्रिभुजला जे नाव देतात काही लोक अशा पद्धतीने पण देऊन टाकतील
पी क्यू आर. नाव या सिक्वेन्स मध्ये असा काही उल्लेख नसतो, पण या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय ते काळजीपूर्वक बघा. आता समजा तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी अशा पद्धतीने पण नाव घेऊन टाकेल, त्यात काय नवीन या ठिकाणी मित्रांनो पी क्यू आर किंवा एखादी आर क्यू पी नाव तर द्यायचं आहे ना. मग बघा एकदम काळजीपूर्वक बघणार मित्रांनो, एकदम साधा सोपा प्रश्न असतो. पुढे काय माहिती, डीई आणि क्यू आर समान, डीई डीई आणि मित्रांनो कोण क्यू आर समान आहे. पर्यंत त्यानंतर ई एफ आणि पी आर समान आहे. त्यात मित्रांनो एफ डी आणि कोण समान आहे मित्रांनो, एफ डी पी क्यू समान आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मित्रांनो तुम्ही हे नंबर कसेही लिहा, नंबर अल्फाबेट कसेही लिहा, परंतु जसे लिहाल त्या सिक्वेन्सने हे पण लिहिता येईल, हे पण लिहावं लागणार. आता मी लिहितो मित्रांनो, ई पासून लिहितो, म्हणजे इथं 2 ई डी आणि एफ, ई डी आणि एफ बरोबर. आता मला एक सांगा, इथं मी कोणत्या अल्फाबेट पासून सुरू करू लिहायला, आर क्यू पी आहे विकल्प मित्रांनो, हे आहे का कुठे बघा, ई डी एफ आर पी क्यू हे उलट नाही विकल्पामध्ये. आता बघा काय करेल मी या ठिकाणी, एफ ई डी 3 2 1 क्लिअर इथपर्यंत. मग काय करणार मित्रांनो, पुन्हा मी या ठिकाणी 3 2 1 म्हणजेच काय मित्रांनो 3 2 1, मग काय असणार आहे पी पी आर आणि क्यू, पी आर आणि क्यू पर्याय नंबर 1 येते. कळतंय का. दिसायला खूप साधा सोपा प्रश्न वाटतोय तो. कुठून सुरुवात करणार, बरोबर मी या ठिकाणी समजा मी एफ पासून सुरुवात करतो, म्हणजे 2 1 3, तर इथं पण 2 1 आणि 3. हा हा विकल्प विकल्पाची, हा 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 विकल्पाची मदत घ्यावी लागणार या ठिकाणी. बघा त्रिभुज एबीसी में इसकी भुजा, रेखा ए बी, रेखा ए सी और रेखा बी सी की लंबाइयां क्रमश 4 5 और 6 सेंटीमीटर है. ए से रेखा बी सी पर एक कोणीय समद्विभाजक रेखा एडी खींचा गया जो बीसी को डी पर प्रतिच्छेदित करता है. बी डी का 2 दशमलव स्थान तक पूर्णांकित मान ज्ञात कीजिए. अरे वाटतं तुझ्याकडे
लेट झाले आज दोघीचे दोघी. तो जॉब करून येतो ना. बोला. ठीक आहे मित्रांनो, कॉल करा बघा. त्रिभुज त्रिभुज ए बी सी, इसकी भुजाओं ए बी ए सी बी सी. ठीक आहे. अतिरिक्त माहिती आहे की लंबैया क्रमांक 4 सेंटीमीटर, ए सी किती मित्रांनो 5 सेंटीमीटर, आणि त्यानंतर बीसी किती सेंटीमीटर आहे टोटल 6 सेंटीमीटर. हे पण सेंटीमीटर. आता पुढे काय म्हणताय बघा मित्रांनो काळजीपूर्वक. ए से बीसी पर एक कोण समद्विभाजक एडी खिंचा गया. म्हणजे काय मित्रांनो एक सरळ रेष या ठिकाणी ओढली जाते आणि ए पासून कुठे येते इथं एक बिंदू आहे डी, त्यावर घेऊन मग पुढे काय म्हणतात मित्रांनो डी लिहून टाकतो. डी खिचा गया. मग आपल्याला कळतं या ठिकाणी ए बी तर जो माप असणार आहे तोच माप कोणासाठी असणार आहे मित्रांनो बीडी साठी. एसी चं जे माप असणार आहे तेच माप कशासाठी डी सी साठी असणार आहे. बरोबर. मग बघा मित्रांनो किती माप दिले त्यांनी या ठिकाणी 4 आणि हे किती 5 इक्वल टू किती मित्रांनो दोघांचे माप 6. मग मित्रांनो 9 भाग बरोबर किती रे 6. तर काय विचारले त्यांनी ते सांगा मला. बीडी विचारलेले बरोबर. 9 भाग 6 तर 4 भाग बरोबर किती 4 का घेताय तुम्ही. कारण की मित्रांनो हे जो अनुपात असेल तोच अनुपात हा असतो. हे जे अनुपात असेल तोच अनुपात हा असतो. मग किती मित्रांनो या ठिकाणी तिरकस गुणाकार 24 भागीला किती 9 9 दुनी 18 किती मित्रांनो 6 इथं पॉइंट इथं 0 आणखी 9 7 54 आणखी 6 2.66 2.67 सेंटीमीटर त्याचं उत्तर आहे. तर जाऊ मित्रांनो पुढे आता. तर ठीक आहे. बघा मित्रांनो हा प्रश्न बघा. दी गई आकृति कोण ए बी सी कोण ए बी डी बी सी इक्वल है तो ए एक त्रिभुज सीएबी तर याला समांतर कोणता त्रिभुज असणार आहे त्यामुळे